हॅलो. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद अमित म्हात्रे सर. आणि नेक्स्ट मॅच उसरली आणि पेठ आपण देखील इथे रिपोर्टिंग करायची. मॅच सुरुवात होईल लगेच. फलंदाज पाहू द्या. स्वर्गीय जोईले तेजस म्हात्रे पुरस्कृत 70-70 स्पोर्ट 24 लाईव्ह इव्हेंट आयोजित रबर बॉलची भव्य दिवस स्पर्धा आपण पाहता. आणि या स्पर्धेसाठी अगदी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला सन्माननीय शुभम शेठ मालुसरे यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आपण पाहता त्या अमर शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलं, तर त्यांचंही विशेष कौतुक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला सन्माननीय गौतम भाई ओसवाल यांच्या माध्यमातून देण्यात आले, तर त्यांचंही विशेष कौतुक. आणि मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच इज ऑन. पंचांनी ऑन केलं, मॅचला सुरुवात झाली आहे. ऑफिशियल पंच अमोल काले सर, स्क्वेअर पंच आमचे काकडे सर सज्ज आहेत. आणि पहिलाच बॉल आहे. फोर पिच बॉल, सरबाटनं ड्राईव्ह केला होता, फटका डीप मध्ये खेळाडू एक सिंगल. आणि पहिल्या बॉलवर ते अकाउंट खातं ओपन झालंय ते फलंदाजी करणाऱ्या सचिन स्फूर्ती जासई या संघाचं. जासई आणि नवीन शेवा, फार तगडी फाईट पाहायला मिळायला शंका नाहीये. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही टीम मध्ये एक एक अगदी फार चांगला खेळाडू आहे, ज्याने भरपूर मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेत. जास्त टीमचा विचार केला गेला तर साईश आहे आणि नवीन शेवा टीमकडे अनुज. लावण्य ठाकूर हा पहिला गोलंदाज. या गोलंदाज मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग मेडल षटक फेकलं होतं. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील याच खेळाडूला आपण घेताना बघितलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. तेच थरार आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. 3 ओव्हरची मॅच. रबर बॉलचा फॉर्मॅट विदाउट पॉवर प्ले. ओ यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट, सरळ ड्राईव्ह केलाय. कमालीची फिल्डिंग बघायला मिळेल. आणि झेल इथे घेतलाय, फलंदाज आलाय बाद. आणि पहिला मोठा झटका मिळालाय तो जासई संघाला. नेक्स्ट मॅच पेठ आणि जासई, पेठ आणि उसरली. दोन्ही टीम कॅप्टन जसा सामना संपेल, जशी पहिली इनिंग संपेल आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. उसरली आणि पेठ ही मॅच आपल्याला नेक्स्ट बघायला मिळेल. तन्मय बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये तन्मयची बॅटिंग फार चांगली बघायला मिळाली होती. अगदी संघ संकटात असताना त्याने बॅटिंग चांगली केली होती, परंतु या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. थोडा निराशा आहे. संयम येतो नवीन खेळाडू आहे. फिल्डर डीप मध्ये रन, सिंगल, डबलचा प्रयत्न आहे, जे थोडासा लेझी थ्रो झालाय मागे, त्यामुळे हा तिसरीचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. 3 धाबा या चेंडूवरती आपण पाहताय. 3च्या मदतीनं टोटल धाबा संख्या झाली ती 4. 4 चेंडू, 4 धाबा धावफलकावरती. थोडीशी हलकी सुरुवात बघायला मिळते, परंतु साईश मात्रे सारखा विस्फोटक खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा कधीही आणि कोणत्याही स्थितीमध्ये येऊ शकतात. ओ शॉर्ट पिच बॉल, खांद्याचा परफेक्ट वापर केला, बाउन्स अटेम्प्ट केला, सटीक लाईन, सटीक लेंथ. लावण्य ठाकूर नवीन शेवाचे एक्सप्रेस मागच्या मॅच मध्ये देखील खास प्रभावित केलं होतं. आणि या मॅच मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी. 5 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, लास्ट वन. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म बॅटर. ओ यावेळेस मात्र पॅडल स्वीप केलाय. अगदी आउटफील्ड तिथे थोडीशी खराब आहे, त्यामुळे धावा किती मिळतील ते पाहणं गरजेचं आहे. 2 तर मिळाल्या, तिसरीचा कॉल आहे. रबर बॉल मध्ये या गोष्टी भरपूर वेळा बघायला मिळतात. कधी पाण्यात बॉल गेला तर मग तो शोधून काढावा लागतो. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ एंड झाला आणि पहिल्या षटकानंतर जासई टीमची टोटल 1 बाद 7.
मंथन येतोय गोलंदाज सेकंड ओव्हर साठी. ओव्हर द विकेट न उजव्या हाताचा गोलंदाज आहे. फुल टॉस बॉल होता. भिरकावण्याचा प्रयत्न, एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे धावा कंप्लीट होत आहेत त्या दोन. माफ करा, सिंगलच धाव इथे कंप्लीट झाली आहे. झेल घेण्याची संधी होती, तो प्रयत्नही तिकडे केला होता, परंतु अगदी जास्त उचलणारा हा बॉल चेंडू. एक सिंगल, 8 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड हिट, सरळ बॅटनं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या जवळ, परंतु फिल्डर आहे तिथे आणि अगदी फार चांगली फिल्डिंग बघायला मिळते. झेल कॅरी केलाय आणि चौथी कॅच. टोटल 2 कॅच मागच्या मॅच मध्ये आणि आता 2 कॅच आहे नवीन शेवा टीमचा आणि त्याने टिपला हा झेल आणि संपलाय बॅटर संयमचा खेळ. पंकज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रबर बॉल आणि रबर बॉल मध्ये आपण पाहताय तर मग टायमिंग हवंय. टेनिस बॉल मध्ये कधी कधी विदाउट टायमिंगचे फटकेही सीमारेषा पार जातात, परंतु रबर बॉल मध्ये तसं बघायला मिळत नाही. प्रॉपर कनेक्शन करणं फार महत्वाचं आहे. तेच प्रॉपर कनेक्शन करू शकला नाहीये संयम आणि मात्र बाद झाला. समोर बाउंड्री लाईन आपण पाहतोय थोडीशी लांब आहे. समोर जर तुम्हाला षटकार मारायचे असतील तर ताकदीचाही वापर करणं गरजेचं आहे. ताकदीचा थोडासा अभाव या मॅच मध्ये जाणवतोय. पंकज आहे नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती. स्पेन टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे उसरली टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चांगला बॉल आहे, आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मी मगाशी उल्लेख केलाय की प्रॉपर कनेक्शन हे फार महत्वाचं आहे. अंधेधुंदी बॅट फिरून जमणार नाहीये. फार चांगली गोलंदाजी, टप्पा चूक ठेवलाय मंथन या गोलंदाजानं. 3 चेंडू झालेत. ओ फुल टॉस बॉल समोर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीची फिल्डिंग बघायला मिळते. अडवला बॉल, स्टॉप केलाय आणि धाव इथे मिळणार नाहीये. 4 चेंडू झाले, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डावा धाव फलक्यावरती फक्त आणि फक्त आपल्याला 8च पाहायला मिळतात. 5वा बॉल आहे. चांगला बॉल होता, शरीराचा वेध घेणारा बॉल. आडवा बाट मारण्याचा प्रयत्न. साईशनं स्वतःवरती स्ट्राईक ठेवली आहे. सिंगल. लेग बायचा पंचाचा सिग्नल येतोय. लेग बायचे सिंगल. धाबा झाल्यात 9. बॉल बाकी आहे 1. शेवटचा अंतिमचा बॉल बाकी आहे. साईश मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येईन आहे तोपर्यंत धावा येऊ शकतात. एक चांगला खेळाडू आहे, एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे जासई संघाचा, परंतु या मॅच मध्ये फार गरज आहे त्याच्या बॅटिंगची. ओ होगी तेरी दांडी गोल. मेरा बॉल पॉवरफुल. जड मध्ये टाकलाय, कोणतंच प्रतिउत्तर नाहीये. साईश मात्रेची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. दोन षटकं आणि जासई टीमची टोटल धावसंख्या 9 धावा धावफलकावरती.
चला शेवट ओव्हरला सुरुवात आणि अनुज लेफ्ट आर्म बॉलर आहे फुल लाईन बॉल होता आडवा पाटा मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर रन सिंगल एक धावा झाल्या 10 धावा धावफलकावरती आहेत अनुज देखील एक चांगला गोलंदाज आहे फिरवलाय बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय आणि हे करू जमणार नाही आता ती वेळ राहिली नाहीये कारण 4च बॉल बाकी आहेत मी तर म्हणेल लिव्ह करणं सध्याच्या स्थितीला थोडस चुकीचं आहे ओव्हर पिच आडवा बॅट न दिलाय तडाका डीप मध्ये फिल्डर आहेत आणि इथे धावा 4 मिळाला चौकार थोडी फिल्डिंग खराब झाली आहे खराब फिल्डिंग मुळे हा चौकार आहे ज्या फिल्डरचं आपण कौतुक केलं होतं कारण त्याने 4 झेल टोटली टिपल्या होत्या त्याच्याकडून मिसफिल्ड बघायला मिळते आणि याला हा चौकार धावा झाला 14 चांगला बॉल लीडिंग एज बॅटकट आणि 2 धावा मागे बॉल गेला तर 2 धावा डिक्लेअर झोन आहे नियोजित ठिकाण आहे 2 धावा मिळतात 2च्या मदतीने धावा संख्या झाली ती 16 2 चेंडू बाकी आहेत 16 वरती संघ पोहोचला एखादा मोठा फटका जर इथून आला एक फायटिंग टोटल जर बनली तर याही धावा होऊ शकतात बिग हिट टप्प्यात आला बॉल आणि त्याचा कार्यक्रम झाला लॉंगॉनच्या वरतून षटकार चला नेक्स्ट मॅच पेठ आणि उसरली दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया 22 झाल्यात हा ट्रॅकर बॉल होता आडवा पाटा मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहेत रन्स इथे किती मिळतात ते पाहणं गरजेचं आहे 2 तर झाल्या तिसरीचा प्रयत्न आहे 3 धावा झाल्यात कंप्लीट त्यामुळे 18 बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या सचिन स्मृती जासई टीमनं धावा बनवल्या त्या 25-25 येणाऱ्या 18 बॉल आणि नवीन शेवा टीमला मात्र 26 धावा संख्येची गरज चला टॉस करण्यासाठी या उसरली आणि पेठ लगेच मॅच 4 ओव्हरचे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम बॉल जर मागे गेला तर डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आणि टॉस उसरली टीमने जिंकला आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा
हॅलो, चला वेलकम आहे. 18 बॉल धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 26-26 आणि पहिला गोलंदाजच्या मार्कवरती तयार झालाय तन्मय. तन्मय हा आघाडीचा गोलंदाज आहे. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला बघायला मिळतोय सक्षम आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अनुज विस्फोटक खेळाडू आहेत. सक्षमनं मागच्या मॅच मध्ये 3 षटकार लगावले होते आणि लवकर सामना संपवला होता. आयोजकांचा देखील वेळ त्यांनी वाचवला होता, परंतु आता त्याच बॅटिंगची गरज आहे. 18-26 आहे. पहिला बॉल आहे, राऊंड विकेट. बॅट स्पीड प्रचंड आहे, परंतु बॅट बॉलचा कनेक्शन प्रॉपर नाहीये, त्यामुळे डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे. निर्धाव चेंडू आला, पहिला बॉल डॉट. फार चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे. राऊंड विकेटचा अँगल आहे. और पिच दे घुमा के बॉल पाठवलाय स्ट्रेट सरळ बॅटनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग आहे. हो, क्लासिकल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर जज करतायत, परंतु 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 8 वरती पोहोचली. 8 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. सक्षम शॉर्ट पिच बॉल, थिकेट बाउन्सर, कानाजवळ सनकन बॉल, विकेट किपर कडे विसावलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ही बॉलिंग करावी लागेल, हे एफर्ट्स द्यावे लागतील. सक्षमच्या अगेन्स्ट जर तुम्हाला टिकायचं असेल तर मग याच पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 4 चेंडू 8 धावा धावफलकावरती. 5वा बॉल आहे. हा चेंडू शॉर्ट पिच, ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉलने केलाय हवाई सफर मिडविकेटच्या वरतून. आणखीन एक तडाखा, आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. चौदा धावा झाल्या टोटल धावफलकावरती पहिल्या 5 बॉल वरती. बॉल चांगला होता, सेन्सिबल ड्राईव्ह, सिंगल तर झाली, डबलचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात पहा. त्यामुळे 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या झाली ती 16, म्हणजे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा. 12 बॉल 10ची गरज. पहिलाच बॉल आहे, गोलंदाज साईश मात्र सज्ज झालाय. चांगला बॅटल बघायला मिळेल, कारण समोर खेळाडू अनुज आणि गोलंदाज साईश आहे. महत्वाचा बॅटल आहे. टर्न केलाय, टर्न करण्याचा प्रयत्न, पंचांनी नो बॉल कॉल केलाय. नो बॉलचा निर्णय येतो पंचांचा. चला नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे. उघडा डोले पहाणी फ्री हिट. धावा झाल्यात 17, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. बॅटकट बॉल केला, शॉट थर्डमॅन सीमा रेषेच्या जवळ. 2 धावा डिक्लेअर मध्ये नियोजित ठिकाणी.
2 धावा धावफलकावरती आहे. धावा झाल्यात 19. स्ट्राईक ते 7 धावा संख्येची गरज आहे. बॉल तयार आहे. साईश लो फुलचास बॉल सेन्सिबल ड्राईव्ह केलाय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर्स कडे. डबलचा प्रयत्न इथेही कंप्लीट झाला. 2 धावा. आउटफील्ड थोडीशी लांब आहे त्या बाजूला त्यामुळे 2 धावा इकडे लगेच कंप्लीट होतात. बोलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या झाली आहे ती 21. 21. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद झाला. मॅच मध्ये थोडस ट्विस्ट आलाय आणि अनुजच्या पारीचा झाला अंत. मंथन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली होती. तो मंथन आला आता. बॉल तयार आहे. चांगला बॉल लेंथ वरती पडलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. मंथन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. 7 बॉल आणि 5 धावा संख्येची गरज. अंतिमचा आणि फार महत्वाचा बॉल आहे. परत एकदा डॉट आलाय त्यामुळे मॅच अजूनही बाकी आहे. सामना सहज आणि सोप्यारित्या सोडणार नाहीये. जासईकर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या 5 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. संयम येतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 5 धावा संख्येची गरज. चला व्हेरी फ्रेश बॉल. 6 बॉल 5. ओ तांडी गोल क्लीन बोल्ड. ओ इकडे मात्र प्रेक्षक खुश आहे. आय थिंक जासई टीमचा आहे प्रेक्षक. आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावरती. फलंदाज झालाय बाद आणि 5 बॉल आणि आता 5 धावा संख्येची गरज आहे. सक्षमची विकेट फार महत्वाची विकेट आहे. ज्याच्या बॅटमधून भरपूर धावा या मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या. तो सक्षम झालाय बाद. रोहित आला नवीन खेळाडू. 5 बॉल 5 धावांची गरज आहे. अजूनही सामना इथे दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच आहे. कोणी गमावला नाहीये कोणी जिंकला नाहीये. शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल क्लीन बोर्ड. जबरदस्त चेंडू हाताळला होता. संयम या गोलंदाजानं. पाच बॉल 5 धावा. फिल्डिंग मध्ये थोडा चेंज. साईश मात्र अटॅकिंग फिल्डिंग लावतोय. 2 फिल्डर समोर ठेवलेत. चांगला बॉल मागे चाललाय. 2 रन्स मिळाल्यात. डबल धाव फार महत्वाच्या आहेत या धावा या क्षणाला. रोहितच्या बॅटमधून 2 धावा. टोटल धावा संख्या झाली ती
23. जिंकण्यासाठी 3 धावा संख्येची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 बॉल 3 धावा पाहिजेत. गोलंदाज मात्र पुणेशी तयार आहे. संयम. स्ट्राईक एंड वरती बॅटर रोहितला पाहता आपण. चांगला बॉल होता. फुल टॉस होता. इथे मात्र चकलाय पूर्णपणे. बीट झालाय. फुल टॉस बॉल आणि डॉट. 3 चेंडू आणि 3 धाव संख्येची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 मध्ये 3 धावा वाचवणं या मैदानावरती थोडं कठीण परंतु अशक्य नाहीये. एफर्ट्स खूप घ्यावे लागतील. बॉल तयार आहे. हो हा पण ट्रॅक बॉल होता. आहे फिल्डर तिथे साईश. एक सिंगल या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट. धावा झाल्या 24. 2 चेंडू आणि 2 धावा संख्येची मात्र गरज. दोन चेंडू 2 धावा बढ़वायच्या. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. हो यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट आणि बॉल हवेत. झेलची संधी आणि होत्याचं नव्हतं मैदानाच्या आतमध्ये मात्र घडलंय. फलंदाज झाला या बॉलवरती बाद. 1 चेंडू आणि 2 धावा संख्येची गरज. 8 बॉल 5 ची मॅच इथपर्यंत आली. असंच नाव क्रिकेट आहे. मैदानाचा थोडासा भौगोलिक इतिहास देखील पडताळायला हवाय. तर मागे 2 धावा आहेत. एखादा फटका कट केला, थोडा स्वीप केलं, 2 धावा इथेही मिळू शकतात. हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये करणं फार महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशनचा अभाव आणि त्यामुळे संघ मात्र थोडासा बॅकफुट वरती सापडलाय. फलंदाज रोहित झाला या बॉलवरती बाद. माफ करा, मंथन बाद झालाय. एक बॉल 2 ची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. चांगला फटका डीप मध्ये काढू. रन 1. डबलचा प्रयत्न आणि धावा इथे वाचवल्यात. काय मॅच बघायला मिळाली आहे. काटेकी टक्कर. शेवटच्या क्षणाला मात्र 8 मध्ये 5 धावा हव्या असताना अगदी थोडस लेझी क्रिकेट खेळले नवीन शेबागाववाले आणि त्यानंतर 8 बॉलची मॅच हातातून गमवावी लागली. असंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. 8 बॉल 5 धावा ही इथे वाचवल्या जाऊ शकतात. हे गोलंदाजीचा अस्त्र शस्त्र असणाऱ्या जासई टीम ना मात्र या मॅच मध्ये सांगितलंय. अभिनंदन जासई टीम. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच हिरो. 5 धावा वाचवणारा संयम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला संयम मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन थोडा इकडे फोकस करा. अडलं असेल नवीन शेबा. नेक्स्ट मॅच नेक्स्ट टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट. 8 बॉल 5 ची मॅच मात्र इथे गमावली आहे. चांगली गोलंदाजी संयमनं मात्र केली आहे. चला अभिनंदन संयम. फार चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट.